करतो आणि आमच्या आजच्या या पत्रकार म्हणजे साहित्योत्सव या विषयाला घेऊन साहित्य भारती देवगिरी प्रांत व श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था या दोघांच्या वतीने आयोजित या साहित्योत्सवाच्या मी थोडंसं आपल्याला हे सांगू इच्छितो की अखिल भारतीय साहित्य परिषद आले आहे। या साहित्य उत्सवाला विविध विषयांवर चर्चासत्र, कवी संमेलन, नाट्यछटा, सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत। या साहित्य उत्सवात मराठीतील ज्येष्ठ सामाजिक प्राध्यापक डॉक्टर बालकृष्ण कवठेकर यांनी साहित्य भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यांना। त्याचा तो कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आपला। त्याचप्रमाणे जागर प्रतिभेचे युवा मंचाची ही थीम महोत्सवाची राहणार असून राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत। शुक्रवारी 20 तारखेला दुपारी 4 वाजता ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे। क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिकडून ही दिंडी निघेल, ती पैठण गेट व पैठण गेटहून सबू परिसरात पोहोचेल व ग्रंथ दिंडीचे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे। ह्याच्यामध्ये त्या पथकांचा समावेश होणार आहे। सायंकाळी 7 ते 9 श्रीकांत उमरीकर लिखित गोदेचा हा वासा शब्दांचा वारसा या मराठी कविता, अभंग, ओवी, स्तोत्र यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे। तरी सगळ्यांना म्हणजे ह्या मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक युवक याच्यामध्ये, कारण की आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की सगळ्या युवकांनी या साहित्य परिषदमध्ये सहभागी व्हावं। आणि यावेळेस कोणी अध्यक्ष नाही, कोणी हे नाही, कारण की नाही तर युजली अध्यक्षावरून नेहमी साहित्य परिषदमध्ये होतो, म्हणून ही आम्ही आयोजित केलेलं आहे। बाकी मी पुढील हे राज्यस्तरीय साहित्योत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, नाटककार अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे आपण केलेलं आहे। नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत। यात विविध विषयांवरची चर्चासत्र, प्रामुख्याने राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचं योगदान, त्यानंतर 21व्या शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, सोशल मीडिया संबंधीचं एक आजची समाज माध्यमं आणि हातात विश्व मनात प्रश्न, या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील। महाराष्ट्रात